चंचल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा। जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता। जय हे जय हे जय हे, जय 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 हे। भारत माता की जय। सेल के अनम्यूट करा आणि चालू करा. राहुल, हा, अनम्यूट करा ना. नमस्कार राहुल, आय एम ऑडिबल? येस एव्हरीबडी इज ऑडिबल? येस, ओके, यू आर ऑडिबल. नमस्कार. आज आपल्या क्लबच्या सन 2020-21 या वर्षाच्या प्लॅनिंग असेंब्ली करता जमलेल्या सर्वांचे स्वागत करतो. GSR गोविंदराव, चार्टर प्रेसिडेंट रोटरियन शेखर, सन 2020-21 या वर्षासाठी आपल्या क्लबला लाभलेल्या एजी रोटरियन विलास रवांदे, तसेच एजी कोऑर्डिनेटर रोटरियन एजी कोऑर्डिनेटर प्रेसिडेंट रोटरियन डॉक्टर अल्पना वैद्य. अल्पना वैद्य ही माझी कॉस्मेट आहे. त्यांचे सर्वप्रथम क्लबच्या वतीने मी स्वागत करतो. तसेच मी प्रेसिडेंट इलेक्ट रोटरियन किरण, सेक्रेटरी इलेक्ट रोटरियन प्रकाश चौचट, ट्रेझरर प्रमोद रोटरियन प्रमोद आणि सर्व बीओडीचे स्वागत करतो. ओव्हर टू राहुल लाले फॉर सेक्रेटरीयल अनाउन्समेंट. मी जास्ती बेसिकली प्रेसिडेंट CL यांनी आपल्या आजच्या गेस्टचं स्वागत केलंच आहे, त्यामुळे मी जास्ती त्यामध्ये वेळ घालवत नाही. मागच्या आठवड्यातले वाढदिवस 7 जून प्रमोद ठकार, रोटरियन प्रमोद ठकार, 10 जून सुनील बारसकर, आणि एवढे 2च वाढदिवस आहेत. त्या दोघांना आपल्या क्लबच्या वतीने हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आपण जेव्हा रिजॉईन होऊ तेव्हा त्यांनी सनशाईनसाठी अमाऊंट बाजूला आत्ताच काढून ठेवा, ही त्यांना विनंती. तर याच्या पुढच्या कार्यक्रमाची रूपरेषा मी प्रेसिडेंट सेक्रेटरी इलेक्ट प्रकाशजी अवचट यांच्याकडे देतो, आणि किरण दोघांनी पुढची धुरा याच्या पुढची सीट चालू करावी मीटिंगची. प्लीज प्रकाशजी आणि किरणजी. धन्यवाद राहुल. किरणजी प्लीज अनम्यूट कर. किरण अनम्यूट. या, नमस्कार. उपस्थित सन्माननीय असिस्टंट गव्हर्नर असोसिएट रोटरियन अल्पना वैद्य, असिस्टंट गव्हर्नर रोटरियन विलास रवंदे, GSR गोविंदराव, चार्टर प्रेसिडेंट शेखर, प्रेसिडेंट CL कुलकर्णी, सेक्रेटरी राहुल लाळे आणि उपस्थित सर्व रोटरियन मित्र, ॲन्स, ॲनेट, नमस्कार. आपल्या रोटरी वर्ष 2020-21च्या प्लॅनिंग असेंब्लीमध्ये मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपण कोणत्याही कामाची सुरुवात श्री गणेशाचं पूजन करून करतो, त्यामुळे इथेही आपण गणेशाला वंदन करूया. नमस्कार, मी एक क्लिप दाखवतोय. एखादा मिनिट लागेल तर तेवढं बेअर करा.
दिसतंय? क्लिप दिसते? हो हो दिसतीये. दिसते. सुंदर आहे. बॅक टू किरण. क्लिप पुन्हा एकदा दिसते? या झाली. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. या वर्षीची आपली रोटरी थीम आहे रोटरी ओपन्स ऑपॉर्च्युनिटी आणि आपली डिस्ट्रिक्ट थीम आहे ट्रेल ब्लेझर्स. आपल्याला माहिती आहे सध्या आपण कठीण परिस्थितीतून जात आहोत आणि कोविड-19 नंतरचं जग, ज्याला आपण न्यू नॉर्मल जग म्हणून ओळखलं जाऊ शकतं, हे आधीच्या जगापेक्षा वेगळं असणार आहे. बऱ्याचशा लोकांच्या म्हणण्यानुसार आपण याला हुक्का वर्ल्ड मध्ये आहोत असं म्हटलं जातं. परंतु आज जरी अशी परिस्थिती असली तरी जेव्हा जेव्हा नवीन चॅलेंजेस येतात तेव्हा आपली वाढ होण्यासाठी आपल्याला मदत होत असते आणि या चॅलेंजेसला नेहमी ऑपॉर्च्युनिटी म्हणून आपण ट्रीट करायचं असतं, हे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे मला रोटरी ओपन ऑपॉर्च्युनिटी ही थीम मला अतिशय समर्पक वाटते. असे एक फेमस मन आहे, टफ टाइम नेव्हर लास्ट बट टफ पीपल डू. 2 ते 3 दिवसापूर्वी आपले RI डायरेक्टर रोटरियन कमल संघवी यांनी म्हटल्यानुसार is very excited there are opportunity community. किरण, 2020-21 ची BOD आहे. त्यांची ओळख जसे जसे हे लोक येतील बोलण्यासाठी तशी मी ओळख करून देईन. आपल्या क्लबचे विजन आणि मिशन स्टेटमेंट हे आपण सर्वांनी मिळून बनवलेलं आहेच आणि आपल्या डिस्ट्रिक्ट मध्ये टॉप परफॉर्मिंग क्लब म्हणून आपल्याला ओळख निर्माण करायची आहे आणि ती आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य आहे. आपल्या क्लबचे काही हायलाइट्स आपण पाहूयात. आपल्या क्लबला 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि आपण 11व्या वर्षात पदार्पण करत आहोत. आतापर्यंत आपण $70,000 ग्लोबल ग्रांट प्रोजेक्ट केलेले आहेत. त्याचबरोबर आपण गोदान 8 मध्ये को होस्ट म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर भांबर्ड येथे आपण हॅपी विलेज प्रोजेक्ट गेली 3 वर्ष राबवत आहोत. आपल्या क्लबची वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांबद्दल आदर, आपुलकी आणि जिव्हाळा. गेली सतत 75 महिने आपण अथर्व शीर्ष पठण प्रत्येक चतुर्थीला प्रत्येक एका मेंबरच्या घरी जाऊन करत असतो. त्याचबरोबर इंद्रायणी बालिकाश्रम, प्रसन्न ऑटिझम सपोर्ट, त्याचबरोबर खडके ते पॅराप्लॉजिक सेंटरमध्ये रक्षाबंधन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मूकबधीर व्यक्तींनी बनवलेले वस्तूंचे ऊर्जा नावाने आपण प्रदर्शन भरवत असतो. हे सर्व प्रोजेक्ट हे आपल्या क्लबचे सिग्नेचर प्रोजेक्ट आहेत. हे गेल्या 5 वर्षातले आपले ट्रेंड आहेत. मेंबरशिप ट्रेंड, लेडी रोटरियन्स, त्याच्यानंतर बिलो 40 एज मेंबर्स आणि फाउंडेशन गिव्हिंग. यावर्षी आपण काही महत्वाचे प्रोजेक्ट केलेले आहेत, जसं की काऊ डोनेशन, अजिंक्य देडगे स्कूलमध्ये आपण बेंचेस दिलेले आहेत. त्याचबरोबर आपण दिवाळी सेलिब्रेशन केलेलं आहे. हँडवॉश स्टेशन दिलेली आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आपण सोलर प्रोजेक्टचा सर्वात मोठा प्रोजेक्ट केलेला आहे घरकुल येथे. ते म्हणजे आपले रोटरियन संतोष जोशी यांच्या सहकार्याने CSRच्या अंडर आपण हा 27,50,000चा सर्वात मोठा प्रोजेक्ट केलेला आहे.
आमच्या बीओडीनी गेली काही दिवस एकमेकांना संपर्क करून त्यांच्या कमिट्या बनवलेल्या आहेत आणि या सर्वांनी मिळून एक असा रोडमॅप तयार केलेला आहे. ते आता समोर येऊन प्रेझेंट करतील. सर्वप्रथम मी सेक्रेटरी रोटरीयन प्रकाश अवचड यांना बोलावतो. ओव्हर टू प्रकाश. धन्यवाद किरण. परत एकदा सगळ्यांना नमस्कार. माझं नाव रोटरीयन प्रकाश अवचड. मी आता तिसऱ्यांदा सेक्रेटरीशिप घेतोय. मी अल्टरनेट इयर सेक्रेटरीशिप करतोय. लास्ट 2 वेळा माझे झालेले आहे, आता मी तिसऱ्या वेळा करतोय आणि त्याच्यामुळे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज मला माहिती आहेत. स्क्रीन दिसतोय का नाही दिसत आहे? दिसतोय. हा हे दिसत आहे. माझ्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीजशी मी फॅमिलियर आहे. परंतु या वर्षीचे जे गोल्स आहेत त्याच्याबद्दल थोडक्यात मी सांगतो. पहिला गोल असतो तो म्हणजे डिस्ट्रिक्ट आणि आरआयच्या वेबसाईट वरती जाऊन आपले क्लबचे गोल सेट करणं. तर हे काम आम्ही 30 जूनच्या आत करणार आहोत. आणि तसाच आमचा असा प्लॅन आहे की दर महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा बीओडी मीटिंग होईल त्यावेळेस मागच्या महिन्यातले गोल्स आणि ऍक्च्युअल्स याचा रिव्ह्यू करणं हे आमचं एक महत्वाचं काम राहील. आपला ट्रस्ट आहे रोटरी पुणे सहवास रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट. तर या ट्रस्टचा चेंज रिपोर्ट आणि डॉक्युमेंटेशन करण्याचं काम देखील माझ्याकडेच राहील. स्ट्रॅटेजिक मीटिंग आपण नुकतीच 2 महिन्यापूर्वी आपण घेतली होती आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजिक डायरेक्शन पण मिळालेली आहे. आणि त्याप्रमाणे या वर्षामध्ये 4 स्ट्रॅटेजिक कमिटी मीटिंग आपण घेणार आहोत. बाकी रोटरी ऍक्शन ग्रुप्स मध्ये मी आणि यशवंत दोघे रोटरी ऍक्शन ग्रुप मध्ये आहोत आणि दर महिन्याला बीओडी होतील आणि त्याचे मिनिट्स ऑफ मीटिंग हे 3 दिवसाच्या आत सगळ्यांना सर्क्युलेट केले जातील. हे माझे टार्गेट्स राहतील. धन्यवाद किरण. थँक्यू रोटरीयन प्रकाश. मी आता ट्रेजरर रोटरीयन प्रमोद ठाकरे यांना बोलावतो. प्रमोद अनम्यूट कर. केलं. हा. येतोय आवाज येतोय? हो. येतोय. सर्व उपस्थित मान्यवर आणि माझ्या सहकार्यांना नमस्कार. यावर्षी दुसऱ्यांदा माझ्यावरती जबाबदारी ट्रेझररची देण्यात आली आहे. किरण, यासाठी मी तुझा आभारी आहे. माझ्या टीम मध्ये चार्टर्ड अकाउंटंट रोटरीयन हेमंत गोडबोले माझ्या बरोबर असणार आहे. माझ्यावरती असलेली जबाबदारी सर्व अकाउंट्स वेळच्या वेळी व्यवस्थित मेंटेन करणे, महिन्याला बीओडी मध्ये ते मांडणे आणि पिरियॉडिकल यावेळी असा एक मानस आहे की आपण क्वार्टरली सर्व सभासदांनाही तो प्रेझेंट करूया. चालू वर्षाचा सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण जाणताच की गेल्या 3-4 महिने आपण कोविडच्या मुळे चांगले कार्यक्रम किंवा प्रत्यक्ष उपस्थित असे कुठलेच कार्यक्रम आपण करू शकलेलो नाही आहोत. त्यामुळे आपण सगळेच तसे म्हणलं तर थोडेसे नाराज आहोत, पण आता त्याला इलाज नाही. यासाठी पुढच्या वर्षीसाठी म्हणून आम्ही आता काही बजेट असं फायनल ठरवू शकलेलो नाहीये, परंतु पास्ट एक्सपिरियन्सच्या बेसवरती काही वर्किंग्स केलेली आहेत. यामुळे पाठीमागच्या वर्षी जे 4 महिने काही कार्यक्रम झालेले नाहीत त्याचाही आम्ही आमच्या जॉईंट बीओडी मध्ये विचार केला आणि पुढच्या वर्षीच्या फी संदर्भात काही प्रस्ताव विचारात घेऊन मांडलेला आहे. तो तुमच्या पुढे मी आता मांडतो. गेल्या वर्षीचा साधारणतः आपल्याकडे 1,25,000 रुपये सरप्लस राहू शकतात असा आत्ताचा अंदाज आहे. कदाचित तो वाढूही शकेल. पुढच्या वर्षीसाठी अंदाजे आता 3 ते 4 महिने काही प्रत्यक्ष मीटिंग्स किंवा कार्यक्रम असं काही दिसत नाहीये. त्यामुळे आपण आता असं ठरवतो आहोत की एक 10,000 रुपये हे आपण आता काढावे, कॉन्ट्रीब्युशन आता ठरवावी आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबर मध्ये आपण याचा सगळ्याचा रिव्ह्यू घेऊयात. आपले काय खर्च प्रत्यक्ष होत आहेत, आपल्याला काय कमी पडतंय आणि याचा सर्व एजीएम मध्ये मांडून आपण प्रत्यक्ष पुढची कॉन्ट्रीब्युशन किती घ्यायची हे ठरवूयात. मला आशा आहे की सर्वजण या बाबतीत आम्हाला सहकार्य करतील. तसेच या 10,000 फीच्या संदर्भात आम्ही असं म्हणतो की सर्व सभासदांनी, सर्व मेंबर्सनी 25 जून पर्यंत 10,000चे पोस्ट डेटेड चेक्स
हे जमा करावेत, जेणेकरून फायनान्शियल प्लॅनिंग करायला सोपे जाईल. आता कोविडच्या या परिस्थितीमध्ये काही जणांना अशी अडचण असू शकते की 10,000 जर एकदम भरणे शक्य नसेल तर त्यालाही आम्ही विचार केलेला आहे आणि ते 2 इन्स्टॉलमेंट्स मध्ये म्हणजे 7,000 आणि 3,000 या इन्स्टॉलमेंट्स मध्ये सभासद देऊ शकतात. तर त्यात परंतु एक विनंती मात्र आहे की ते सुद्धा चेक 25 जून पूर्वी आमच्याकडे पीडीसी स्वरूपात जमा करावेत. मला आशा आहे की आपण सर्वजण मला सहकार्य कराल आणि आपण सर्व टीम वर्कनी क्लबला भरपूर पुढे नेऊयात. धन्यवाद. किरण, मी सर्वांना विनंती करतो साठी मला सूचक आणि अनुमोदक लागतील. हॅलो, मी बोला बोला. अनुमोदन देतो. हॅलो, हा बोला. अनुमोदन आहे माझं, DV कुलकर्णी. धन्यवाद. दिस इज गुले. माझ्याकडनं अनुमोदन पण आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. माझ्याकडून पण अनुमोदन आहे. थँक्यू. सो थँक्यू फॉर अप्रुव्हिंग. सर्वांना माझी विनंती आहे की 25 जूनच्या आतमध्ये आपण कृपया चेक द्यावेत, ही विनंती. किरण, तुझा स्क्रीन थोडा ऍडजस्ट कर, तुझा चेहरा पूर्ण दिसत नाहीये. ओके. मी ऍडमिन डायरेक्टर, पास्ट प्रेसिडेंट IPP रोटरियन सुधीर वैद्य यांना बोलवतो. नमस्कार. क्लब ऍडमिनिस्ट्रेशन सारख्या महत्वाच्या पोर्टफोलिओची जबाबदारी दिल्याबद्दल सर्वप्रथम प्रेसिडेंट इलेक्टचे मी मनापासून आभार मानतो. क्लब ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 4 सब ॲव्हेन्यूज येतात. त्यातला पहिला महत्वाचा ॲव्हेन्यू म्हणजे विकली मीटिंग. विकली मीटिंग हा सर्व मेंबर्सना एकत्र बांधून ठेवणारा धागा आहे आणि हा धागा मजबूत करायची जबाबदारी रोटरियन निवेदिता, प्रेसिडेंट नॉमिनी अजय, EP रोटरियन DVK आणि एन धनश्री यांनी घेतलेली आहे. या विकली मीटिंग मध्ये वेगवेगळे उत्कंठावर्ग प्रोग्राम, चांगले वक्ते, अंताक्षरी सारखे अंताक्षरी, काव्य वाचन, आपले गाण्याचे प्रोग्राम सारखे मनोरंजक कार्यक्रम आणि आपले सर्व सण हे साजरे करून हे गुच्छ हा पुष्पहार फार सुंदर करायची जबाबदारी हे 4 जण अगदी खात्रीने निभावतील याची मला खात्री आहे. मागच्या वर्षी आपण जसं गुरुपौर्णिमेला आपलेच GSR रोटरियन गोविंदराव आणि चार्टर प्रेसिडेंट शेखर यांचा सत्कार केला होता तसेच नाविन्यपूर्ण कल्पना पण ह्या वर्षी ही लोक राबवतील आणि ही कम्प्लीट ऍडमिन टीम राबवून पूर्ण वर्ष आपल्याला पुढचा प्रोग्राम काय याची उत्कंठा निर्माण करण्याची जबाबदारी ही लोक पार पाडतील याची मला खात्री आहे. दुसरा ॲव्हेन्यू येतो तो म्हणजे आपलं विकली बुलेटिन. पत्र नव्हे मित्र, मैत्राला पत्र नव्हे मित्र हे करण्याची जबाबदारी रोटरियन राहुल, रोटरियन अजय आणि एन मुग्धा यांनी घेतलेली आहे. या साहित्यिकांच्या खांद्यावर मैत्राची धुरा असल्यामुळे मैत्राचा प्रत्येक अंक हा अत्यंत उत्कंठावर्धक होईल याची मला खात्री आहे. या मैत्राच्या अंकात वेगवेगळे दरवेळी कुठलं तरी नवीन सादर होईल. तसेच मैत्राचे दिवाळी, DG विजिट असे आपण स्पेशल विशेष अंक काढू आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचे पण आपण व्यवस्था करूया. त्यानंतर येतो तो म्हणजे अटेंडन्स आणि विकली मीटिंग याचं एक अतूट नातं आहे. अटेंडन्स चांगला असेल तर प्रोग्राम कमिटीला प्रोग्राम चांगला आणायला उत्साह येतो आणि चांगला प्रोग्राम असेल तर अटेंडन्स आपोआप वाढतो. तर ह्या वर्षी आपण कमीत कमी 60% अटेंडन्स असेल असं टार्गेट ठेवलेलं आहे आणि हे टार्गेट पूर्ण करायची जबाबदारी आपल्या एन श्वेता, एन वर्षा, एन मिनल आणि एन स्वाती कोठाडे यांनी घेतलेली आहे आणि मला खात्री आहे की या अनुभवी एन्स आपल्या सगळ्यांचा अटेंडन्स वाढवायचा नक्की प्रयत्न करतील. कोणाच्याही हृदयात आणि मनात जाण्याचा मार्ग म्हणजे फेलोशिप, भोजन. तर हे वर्षी फेलोशिपची जबाबदारी एन वर्षा आणि एन अपर्णा मोटाटकर यांनी घेतलेली आहे. तर मला खात्री आहे या दोन्ही भावी फर्स्ट लेडीज पूर्ण वर्षभर आपल्याला आपल्या क्लबच्या बजेटमध्ये बसतील अशा फेलोशिप, रुचकर फेलोशिप देतील आणि प्रत्येक जेव्हा आपल्या मीटिंग फिजिकली चालू होतील तेव्हा याचा आस्वाद आपल्याला घेता येईल. थँक्यू IPP रोटरियन सुधीर. आता मी मेंबर
रोटरियन संतोष जोशी यांना बोलावतो. नमस्कार. मी रोटरियन संतोष जोशी. 2017-18 मध्ये आपण एक रेकॉर्ड स्थापन केला होता की दिनकरच्या काळामध्ये एक 35 आपली क्लबची सभासद संख्या होती, तिकडनं आपण 50 पार केलं होतं. त्यावेळेला मला दिनकरनी संधी दिली, त्या दिनकरचे आभार. या वर्षी करंट इयर मध्ये आता PL कुलकर्णी यांनी परत मला ती दिली संधी आणि ह्यावेळी सुद्धा आपण 50च्या वरती 51 सभासद संख्या गाठलेली आहे. मी परत रोटरियन किरणचे सुद्धा आभार मानतो की त्यांनी आता मला ही संधी देतोय. आपण ह्या वर्षी सुद्धा एक उच्चांक गाठायचा प्रयत्न करू. याकरता माझी एक यंग टीम तयार आहे. माझे चेअरपर्सन आहेत नंदकुमार गुले, नंतर यशवंत कुलकर्णी, विजय भगत, पल्लवी इंगळे, ऋषिकेश भिडे, आनंद कुमार देशपांडे, प्रकाश अवचट, अमित जगताप, दीप्ती गोडबले, प्रतिभा जगदाळे, निवेदिता मुळे आणि शुभदा ठकार. तर ह्या सगळ्यांबरोबर मी काम करायला फार उत्सुक आहे आणि ही टीम मला नक्कीच त्या सगळ्यात माझा आपला अचीव करायला मदत करेल याची खात्री आहे. तर ह्यावेळी आपण काही गोल सेट केलेले आहेत. तर आपण ह्या वेळेला जे आपल्याकडे आता 6 लेडी रोटरियन्स आहेत, तर 6 वरून आपण 8 करायचा प्रयत्न करतोय. नंतर अंडर 40 मध्ये आता आपल्याकडे 5 आहेत, पण त्यातले 2 मेंबर जे आहेत ते आता 40च्या पुढे जात आहेत. त्यामुळे आपल्याकडे ऍक्च्युअली 3 राहणार आहेत. तर परत आपण ते 5 अचीव करायचा प्रयत्न करणार आहोत. रिटेन्शन तर अशी माझी इच्छा आहे की आता आम्ही ही जी कमिटी स्थापन केली ती आता ह्या 15 तारखेनंतर आपण सगळ्यांना कॉन्टॅक्ट करू आणि शक्यतो आपण 100% रिटेन्शनचा प्रयत्न करू. पण त्याच्यात आपल्याला रोटरीमध्ये माहिती आहे की 100% शक्य नाही, पण जे काय होईल ते आपण प्रयत्न मॅक्झिमम करू. आणि मेंबरशिप स्ट्रेंथ आता जून एंड पर्यंत 51 जी आहे ती 51ची आपण पुढे न्यायचा नक्की प्रयत्न करू. यावर्षी आपण असं एक कार्यक्रम करतो की मेंबरशिप सॅटिस्फॅक्शन सर्व्हे आपण एक कंडक्ट करणार आहोत. तर ही माझी कमिटी प्रत्येक मेंबरला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याकडनं हा फॉर्म भरून घेईल आणि तुमचे जे काही क्लब बद्दल अपेक्षा असतील आणि काय तुम्हाला जे वाटतं क्लब बद्दल ते तुम्ही प्रत्यक्ष त्या ह्याच्यातनं कळवावं. नंतर आपण एक नवीन मेंबर्स येतील त्यांना आपण ओरिएंटेशन प्रोग्राम ठेवणार आहोत मेंबर्सचा. ह्या सध्या माझी सगळी कमिटी ह्याच्यात मला मदत करेल. धन्यवाद. धन्यवाद किरण. थँक्यू. थँक्यू रोटरियन संतोष. सगळ्यांचा आवडीचा विषय एक डीजीन पासून सर्वांचा आवडीचा विषय म्हणजे फाउंडेशन. तर यासाठी मी रोटरियन विजय भगत यांना बोलवतो. ओव्हर टू विजय. विजयजी अनम्यूट करा पहिला. विजयजी अनम्यूट करा आणि हे करा. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. Rotarians, myself Vijay Bhagat joined 3 years back RCP Sahwas. Mr. Kiran Ingle, the coming president, has appointed me as a foundation director. Doing that, I have chosen a team as follows. My chairperson is Rotarian Mr. Mahendra Chitte. Members are Rotarian Vijay Mankari, Rotarian Santosh Doshi, Rotarian Sandeep Limbekar, Rotarian Rahul Lale, and Rotarian Ajay Mutatkar. Our targets are $5,000 plus, individual 50 plus, major donor. We are definitely working donor. We will be working on CSR also, and recently the new trend has come on Facebook. So we are going to request all Rotarians and their friends when they celebrate their birthdays, donation to the club trust. We are following for the cloud funding. We will think of it. Definitely, when I entered Rotary 3 years back, in the first month only, I bought 1 lakh rupees. That gave me some boosting that I can do some good things for our club and for Mr. Kiran Ingle, our president. Thank you. Thank you, Rotarian Vijay. एक व्हिडिओ क्लिप दाखवतोय. जरा 1 मिनिट लागेल थोडा वेळ. आपण ती बघूया.
Kiran, can you see? Yeah. दिसतंय? क्लिपची पाठी आली आहे. ओके. आता मी आता सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर नॉन मेडिकल रोटरियन आनंद कुमार देशपांडे यांना बोलवतो. आनंदजी अनम्यूट करा आणि चालू करा. आनंदजी अनम्यूट करा आणि चालू करा. येतोय आवाज? हा बोला. नमस्कार, मी रोटेरियन आनंद कुमार देशपांडे या सर्व्हिस प्रोजेक्टच्या डायरेक्टर आहे. माझे कमिटी मेंबर आहे चेअरपर्सन संतोष जोशी, रोटेरियन संतोष जोशी, रोटेरियन वसंत दुपकर अँड जयश्री दुपकर, रोटेरियन प्रकाश आवचट, रोटेरियन दिनकर पळसकर, रोटेरियन सुजाता आपटे, रोटेरियन PM कुलकर्णी आणि रोटेरियन प्रतिभा जगदाळे. नेक्स्ट स्लाइड प्लीज. यावर्षी बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आम्ही सेट केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये वी विल बी co-host club for Godan 9 project of cow donation. We will carry out 6 synergy projects with other Rotary clubs. We will continue to carry out signature projects like Prasanna Autism Center, Indrayani Balikashram, Dumb and Deaf Urja Exhibition, and Raksha Bandhan at Paraplegic Center. We will participate in district project of Happy Family Kit biomass store by identifying 8 families to replace their chullas. We will identify 25 ladies from low income group and train them car driving in driving school so that they can do the activities like school van or online delivery activities. We will participate in district traffic program by displaying traffic signage at critical points and providing reflectors to commercial vehicles. We will undertake mass distribution projects on large scale. This will be distributed to maids, drivers, watchmen, milkmen at different societies through our Rotary members, and accordingly we will be having around 20 projects in this year. Thank you very much. थँक्यू रोटरियन आनंद कुमार. मी आता सर्व्हिस प्रोजेक्ट डायरेक्टर मेडिकल रोटरियन निशा सावंत यांना बोलवतो. Namaskar. My name is Rotarian Nisha Sawant and this is my second year as medical director.
Our committee is headed by young and energetic chairman P. Rotarian Mahendra Chitte, and the members are PP Rotarian Dr. Sunil Patil, our very own medical expert. Rotarian Sunil Baraskar, civil engineer with focus on welfare of construction workers. Rotarian Prakash Avsat with a number of projects under his belt. And my beautiful enthusiastic aunts, Anne Pallavi, and Varsha Chitte, and Varsha Kulkarni, and Shweta, and Mamta, and Anne Pooja. Medical projects are never complete without the participation of one and all. So all of you be ready. We will be starting the Rotary year 2021 with the felicitation of 3 doctors from the medical fraternity for their untiring service in the ongoing COVID-19 pandemic on 1st July on the occasion of Doctors' Day. Rotary year 2021 is dedicated to PPH, Project Positive Health. Every year, world over, 41 million people die due to NCD, non-communicable disease, and 60% of it are from India. NCDs are lifestyle diseases like diabetes, hypertension, strokes, etc. The main cause is faulty diet and sedentary lifestyle. Our food consists of high proportion of oil, sugar, and salt. Even if we reduce 1 teaspoon of each and do simple exercise like walking, our risk of NCD will reduce considerably. Keeping PPH in mind, we will conduct 3 Chamach Kam, Ek Kadam Aage project in 5 societies. We will also conduct PPH for students of Ajinkya Dedge School for inculcating good eating and hygiene habits. We will conduct yoga workshops for school children for boosting immunity and preventing NCD. We will erect eco-friendly toilets. As a global brand co-host club, we will conduct cataract camp for the police personnel. We will promote 5 girls for nursing training. We will conduct safety camps and health checkup camps for construction workers. Thank you very much. थँक्यू रोटरी निशा. त्याच्यानंतर आपल्या क्लबचे युथ आणि युथ मध्ये असलेले युथ डायरेक्टर इंटरॅक्ट लिटरसी आणि विन्स रोटरियन सुनील. नमस्कार, माझं नाव रोटरियन सुनील बारसकर आणि यावर्षी सुद्धा पीपी आपले रोटरियन किरण इंगळे यांनी मला परत युथची रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. मी 3 वेळा युथ डायरेक्टर झालेलो आहे आणि खरोखर मला युथ मध्ये काम करायला खूप आवडतं. माझी जी टीम मेंबर आहेत ते सुद्धा माझ्याबरोबर ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द लोक त्यांनी काम केलेलं आहे. खात्री आहे की ते यावर्षी सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांचं काम ते करतील. प्रकाश पुढची स्क्रीन. यावेळेला आपण रेग्युलर प्रोग्राम बरोबर काही कमिटमेंट्स करणार आहोत. इंटरॅक्ट क्लब जे आपल्या 3 स्कूल आहेत त्याच्यामध्ये कमीत कमी 8 मीटिंग आपण करणार आहोत. 6 एज्युकेटेड प्रोग्राम करणार आहोत. 4 प्रोजेक्ट जे रिलेटेड स्वच्छ मिशन, ट्रॅफिक, पोल्युशन, सायन्स असे आपण आपल्या इंटरॅक्ट सिलेक्ट करणार आहोत. 2 कॉन्टेस्ट ऍट ईच इंटरॅक्ट क्लब मध्ये आपण करणार आहोत. मिनिमम 30 स्टुडंट पार्टिसिपेशन असेंब्ली आणि कॉन्फरन्स मध्ये आपण पाठवणार आहोत. जे आपण रेग्युलरली त्याच्यापेक्षा जास्तच नंबरने करत असतो आणि गेले किती वर्ष आपण जास्त पार्टिसिपेशन अवॉर्ड्स घेतलेले आहेत. यावेळेस आपण टीचर्स ट्रेनिंग करणार आहोत. गेल्या वर्षी आपला ते होऊ शकलं नाही गव्हर्नमेंटच्या काही नॉर्म्स. तसंच आपण सगळ्यात महत्वाचं की आपण 6 शाळेत आरडीपी ऑलरेडी इन्स्टॉल केले आहेत. ते आरडीपी चांगल्या प्रकारे काम करतायत की नाही आणि ते करतील याच्यासाठी आपला जास्त फोकस असणार आहे. इंटरॅक्ट वीक एव्हरी इयर आपण सेलिब्रेट करतो. त्यावेळेला थोडा वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहोत. सगळ्यात महत्वाचं लुकिंग टू द कोविड-19चा इश्यू की आपण आपली जे शाळा आहेत जे इंटरॅक्ट क्लब्स आहेत
ते सॅनिटायझर स्टँड आणि ज्या रिलेटेड हेल्थ आणि सेफ्टी रिलेटेड लागणार आहे त्याच्यावरती आपण फोकस देणार आहोत. आता सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम येणार आहे की शाळा सुरू होणार नसणार आहे, तर ही जी शाळेतली मुलं आहेत स्पेशली 8वी 9वी 10वी, तर ते कसे शिक्षण घेतील त्याच्याकडे आम्ही थोडा विचार करणार आहोत आणि त्यांना त्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहोत की त्यांना मोबाईल कसं अरेंज करू शकतो, त्यांना कोणत्या प्रकारे आपण मदत करू शकतो. हा आमचा एक सगळ्यात महत्वाचा फोकस पॉईंट या वर्षी असणार आहे. अगेन थँक्यू व्हेरी मच फॉर गिव्हिंग मी ऑपॉर्च्युनिटी to work as youth director this year also. Thank you. थँक्यू रोटरियन सुनील. त्यानंतर मी न्यू जनरेशन डायरेक्टर प्रेसिडेंट 22-23 रोटरियन अजय यांना बोलावतो. अनम्यूट करा अजयजी. या गुड इव्हनिंग माय रोटेरियन फ्रेंड्स. सर्वप्रथम मी आमचे यावर्षीचे जे अध्यक्ष आहेत किरण इंगळे यांना मी धन्यवाद देणार आहे की त्यांनी मला एक न्यू जनरेशन ची जबाबदारी दिलेली आहे. खरं म्हणजे मी स्वतः न्यू रोटेरियन आहे आणि न्यू रोटेरियन वरती ही जबाबदारी देणं हे म्हणजे मी माझं भाग्य आहे असं समजतो आणि किरणला खरंच धन्यवाद देतो. आणि न्यू जनरेशन म्हणजे न्यू एक्सपेक्टेशन आहेत, न्यू एस्पिरेशन्स आहेत आणि या न्यू जनरेशन कडे आपण फार अपेक्षेने बघतो आणि या जनरेशनला खरं म्हणजे जबाबदारी आणि थोडीशी लिडरशिप आणि त्यांना जर प्रोत्साहन दिलं तर आपण खूप छान काम करू शकतो. आणि रोटरीचे जे आपले बेसिक प्रिन्सिपल्स आहेत त्या प्रिन्सिपल्सला आपण या यंग जनरेशनच्या ह्यांच्या पार्टिसिपेशननी आपण आपले ऑब्जेक्टिव्ह अचीव्ह करू शकतो. तर या वर्षीचे आमचे जे ऑब्जेक्टिव्ह आहे, प्रकाश सर पुढचं घ्या. या आम्हाला या वर्षी एक तर परत जो आता यंग जनरेशन मध्ये स्टुडंट्स आणि कम्युनिटी या दोन्हीकडे आपण लक्ष देतो. तर यावेळी आपण जे इश्यूज आहे कॉलेजचे आणि शाळेचे, आता जसं सुनील म्हणाला, तर यावेळी पण कम्युनिटी बेस्ड ह्याच्यामध्ये अप्रोच जास्त ठेवणार आहोत. आणि त्याच्यामध्ये जे युथ सेमिनार आम्ही जे घेणार आहोत यावर्षी त्याच्यामध्ये 10 रोटरेक्टर्सनी पार्टिसिपेशन हे करायलाच हवं, ह्याच्यासाठी आम्ही लक्ष देणार आहोत. आणि या रोटरेक्टर्सची एक मंथली मीटिंग आम्ही घेणार आहोत यावर्षी. आणि 6 एज्युकेटिव्ह सेशन जे आहे रोटरेक्ट क्लब मध्ये ते फार महत्वाचे आहे, तर ते आम्ही यावर्षी घेण्याचा आमचा मानस आहे. आणि जे सोशल वर्कचा एक प्रोजेक्ट आम्ही या रोटरेक्टर्सच्या मार्फत यावर्षीही करणार आहोत. आणि या लोकांना आमचे ज्या क्लब्सचे जे रेग्युलर सर्व्हिस प्रोजेक्ट्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना सहभागी आम्ही करून घेणार आहोत. येत्या मार्च महिन्यामध्ये या रोटरेक्टचा एक आम्ही रोटरेक्ट वीक एक सेलिब्रेट करू. आणि या रोटरेक्टर्सला आमचे जे इंटरॅक्टर्स जे लहान जे आमचे जे स्टुडंट्स आहे तर त्यांना सुद्धा ट्रेनिंग देण्यामध्ये या रोटरेक्टर आमचे जे मेंबर्स आहे त्यांचाही आम्ही सहभाग आम्ही हे करून घेणार आहोत. सो थँक्यू व्हेरी मच किरण अँड ऑल द बेस्ट टू यू. आणि वी आर गोइंग टू डू समथिंग डिफरंट दिस इयर. थँक्यू. किरण. थँक्यू रोटरियन अजय. मी आता हॅपी विलेज डायरेक्टर रोटरियन प्रकाश अवचडे यांना बोलावतो. नमस्कार. मी सेक्रेटरी आहे, तसंच हॅपी विलेज डायरेक्टर पण आहे यावर्षी. माझी कमिटी आहे, यशवंत कुलकर्णी माझे चेअरपर्सन आहेत आणि आमच्या टीम मध्ये सुषमाताई हर्डीकर ज्यांनी ऑलरेडी एक ग्लोबल ग्रँट प्रोजेक्ट केलेला आहे त्या सुषमाताई. ऍडव्होकेट असलेल्या सीमा जगताप की ज्यांचा आम्हाला वुमन्स स्वबचत गट आहे त्याच्यामध्ये खूप उपयोग होईल. स्वाती कोठाडिया ज्या टीचर होत्या त्यांचा उपयोग होईल. संतोष जोशी, PM कुलकर्णी, DV कुलकर्णी आणि आपले येणारे नवीन मेंबर किरण सावरगावकर या सगळ्यांनी ऍग्री केलेलं आहे की ते या हॅपी विलेज प्रोजेक्ट मध्ये सहभागी होतील. आता जर आपण बघितलं तर ऑलरेडी आपला भांबर्डे गावामध्ये हॅपी विलेज प्रोजेक्ट चालू होता, परंतु हे भांबर्डे विलेज जवळजवळ 90 किलोमीटर दूर आहे आणि तिथे जायलाच 3.5 तास लागतात. त्याच्यामुळे तिथे आपल्याला प्रोजेक्ट करणं खूप कठीण जातं. त्याच्यामुळे कमिटीने असा विचार केलाय की आपण परत एकदा त्या गावात जाऊन तिथली नीड असेसमेंट परत एकदा करूया. त्याचबरोबर आपण गोदान 8 मध्ये ज्या 11 गायी देणार आहोत त्या गावामध्ये त्यांच्या काय नीड असेसमेंट आहेत ते बघूया.
आम्ही ते उर्सेगाव बहुतेक किंवा कानेवाडी टर्फ या 2 गावापैकी एक गाव तिथे आम्ही गायी देणार आहोत. आणि घरकुल प्रोजेक्ट जो आपण बघितलं की यावर्षी आपण 5 बिल्डिंग वरती सोलर पॅनल बसवले आहेत या घरकुल प्रोजेक्ट मध्ये, जो चिखली येथे आहे, जो जवळ आहे. आणि या कॉम्प्लेक्स मध्ये जवळजवळ 150 बिल्डिंग आहेत आणि 42,000 रेसिडेन्स आहेत. त्याच्यामुळे हा एक चांगला 4,000 फ्लॅट्स आहेत तिथे, सॉरी 16,000 रेसिडेंट होतात. तर या कॉम्प्लेक्स मध्ये एखादा विलेज प्रोजेक्ट पण आपल्याला चांगल्या रीतीने करता येईल. तर या तिन्ही ठिकाणची नीड असेसमेंट केल्यानंतर आम्ही ठरवणार आहेत की कुठे आपल्याला हॅपी विलेज प्रोजेक्ट करायचा आहे. मोटिवेशनल सेशन्स फॉर युथ आणि वुमन सेल्फ हेल्प ग्रुप फॉर्मेशन या 2 गोष्टी तर त्या गावामध्ये आम्ही नक्की प्लॅन करणार आहोत. त्या ऑलरेडी आमच्या थोड्याफार ऍक्टिव्हिटीज आम्ही सुरू केलेल्या आहेत. तर या हॅपी विलेज प्रोजेक्टला सगळ्यांचं सहकार्य लागेल ही मला नक्की खात्री आहे. आणि एक चांगला हॅपी विलेज प्रोजेक्ट आपण करतोय. आणि त्याच्याकरता मला मुख्यतः मदत लागणार आहे ती आपले पुढचे डायरेक्टर ग्लोबल ग्रँटचे राहुल लाळे. तर नमस्कार. रोटन प्रकाश, मी डायरेक्टर ग्लोबल ग्रांट रोटन राहुल लाळे यांना बोलवतो. नमस्कार, मी रोटरियन राहुल लाळे. हॅलो, माझा आवाज येतोय? हो येतोय. हो हो. नमस्कार, मी यावर्षीचा सेक्रेटरी आणि पुढच्या वर्षीचा ग्लोबल ग्रांटचा डिरेक्टर म्हणून माझी मागच्या 10 दिवसापूर्वीच माझी निवड करण्यात आली. त्याबद्दल मी बीओडीचे प्रेसिडेंट इलेक्ट किरण इंगळे आणि सेक्रेटरी आणि हॅपी विलेज डिरेक्टर रोटरियन प्रकाश अवचट यांचे आभार मानतो. आणि आपला क्लबचा म्हणजे बेसिकली आमची जेव्हा जॉईंट बीओडी मिटिंग झाली त्यावेळेला आपलं असं ठरवलं होतं की आपण एवढे सगळे प्रोजेक्ट घेतोय त्याच्यासाठी आपल्याला फंड्स लागतील. तर ते फंड्स घेण्यासाठी आपण ऑलरेडी आपल्याला यावर्षी काही DDF मिळू शकतो. तर त्याचा वापर आपण करून ग्लोबल ग्रांट का करायची नाही म्हणून आपण मागच्या रविवारी आम्ही आमच्या ग्लोबल ग्रांटची एक मिटिंग पण झालेली आहे 7 जूनला. त्यामध्ये आम्ही काही पॉईंट्स डिस्कस केले. त्याप्रमाणे आमची टीम पण आम्ही फॉर्म केलेली आहे. तर माझे चेअरपर्सन आहेत रोटरियन प्रकाश अवचट स्वतः, कारण ते हॅपी विलेजचे आपण डिरेक्टर आहेत आणि त्यांना सर्व्हिस प्रोजेक्टचा 2-3 वर्षाचा अनुभव आहे. माझे बाकी टीम मेंबर आहेत रोटरियन दिनकर पळसकर, पास्ट प्रेसिडेंट दिनकर पळसकर, आणखीन एक पास्ट प्रेसिडेंट सुधीर वैद्य, करंट प्रेसिडेंट CL कुलकर्णी, पुढचे प्रेसिडेंट महेंद्र चित्ते आणि रोटरियन अजय मुतातकर. म्हणजे आम्ही जवळपास आमचे मागचे 2 वर्षाचे आणि पुढच्या 2 वर्षाचे प्रेसिडेंट आम्ही या टीममध्ये घेतलेले आहेत. आमचा धडाडीचा कार्यकर्ता मेंबरशिप डायरेक्टर रोटरियन संतोष जोशी, मागच्या वर्षीचे हॅपी विलेज डायरेक्टर रोटरियन निशा सावंत आणि स्वतः प्रेसिडेंट किरण इंगळे यावर्षीचा. आमची अशी स्ट्रॉंग टीम आहे. आणि शिवाय आपल्या सर्व सर्व्हिस प्रोजेक्टचे अव्हेन्यू आहेत ते सगळेच मेंबर्स आपल्या या टीम मध्ये राहतील. आपल्याला आपण हॅपी विलेज हा आपला असणारच एक त्यामध्ये असणारे आपला फोकस असेल. आपला रोटरीचे जे मेन फोकस आहेत वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, लिटरसी अँड एज्युकेशन मॅनेजमेंट, हेल्थ, हायजीन अँड ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर हे आपले फोकस असणार आहेत. याच्यासाठी आपण काम करणार आहोत. हे आपण बरेच काही आपण अव्हेन्यू केले ते तुम्हाला दिसतील डिस्प्लेवरती. मी सगळे वाचून दाखवत नाही. इट विल बी अ लॉंग टर्म प्रोजेक्ट अँड आउटकम्स विल बी सस्टेनेबल अँड मेजरेबल. इट विल बी विथ द एरियाज ऑफ फोकस ऑफ रोटरी. आणि आपल्यामध्ये बरंच त्यामध्ये काम करायचं आहे. आपल्याला त्याच्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट बनवायचे आहेत, बजेट करायचे आहेत, CSR कडनं फंड्स घ्यायचे आहेत आणि इंडिव्हिज्युअल कडनं नेट घ्यायचे आहेत, डिस्ट्रिक्ट मधनं फंड घ्यायचे आहेत. आपल्याला त्याच्यासाठी सगळ्यांना मदत करायला लागेल आणि ते माझ्यासाठी मोठं काम आहे. ते चॅलेंज मला स्वीकारायला मला आवडेल आणि त्यासाठी मला तुम्हा सर्वांची मदतही लागेल. पण एक लवकरात लवकर आपण आपल्या GSR गोविंदराव आणि सुषमाताई यांनी एक 4 वर्षापूर्वी आपला चांगला ग्लोबल ग्रांट केला होता. तर त्या ग्लोबल ग्रांटच्या त्यांचं पण आपल्याला मार्गदर्शन या कामामध्ये मिळेल आणि आपल्या सर्वांचं पाठिंबाही मिळेल. तर या कामामध्ये आपण मोठं काम मोठे 2 प्रोजेक्ट करून घेऊ आणि ग्लोबल ग्रांट लवकरात लवकर मिळवण्यासाठी कसं काम करत राहील आणि दरवर्षी कमीत कमी 1 ते 2 ग्लोबल ग्रांट कसे घेता येतील आपल्याला याच्यासाठी आपल्याला काम करायला लागेल. आणि त्याच्यातूनच आपल्या क्लबचं नाव मोठं होईल. नाहीतर आपण नुसतंच काम करतो पण फंड्स गोळा करण्यासाठी आणि आपलं क्लबचं नाव होण्यासाठी आपण ग्लोबल ग्रांटची मदत घेणं जरुरी आहे. तर मी पुन्हा एकदा माझ्या पुढच्या वर्षीच्या बीओडीच्या आणि या वर्षीच्या पण बीओडीच्या मी त्यांना आभार मानतो आणि प्रेसिडेंटला आणि पुढच्या बीओडीला पुढच्या वर्षीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थँक्यू राहुल. मी परत इथे एक
शेअर करतोय, त्यामुळे एकच मिनिट मला द्या जरा. दिसतंय किरण? दिसतंय का? दिसतंय दिसतंय. जाना तेरा मान जाना मेरा ढूंढते तेरी हंसी मिल गई खुशी राह हूँ मैं तेरी तू है तू मेरी ढूंढते तेरी निशान मिल गई किरण तू सुरू कर. या आवाज. आता ही क्लिप पाहिल्यावर प्रत्येकाच्या मनात वेगवेगळा विचार आला असेल. आपल्यासारख्या चांगल्या परिस्थिती लोकांना एकत्र येऊन कमिटमेंट दाखवत टीम वर्कने गरजू लोकांना मदत करायची आहे अशी आपल्याला क्लिप सांगते. आणि मला खात्री आहे की ही कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण मला याच प्रकारे नक्की मदत कराल. थँक्यू सो मच. Just tell me whether you are able to see it. Yeah. This still slide? Yeah. स्लाइड दिसती है, बाकीच्या नाही दिसत आहे. Yeah. Now मी आता पब्लिक इमेज डायरेक्टर पास्ट प्रेसिडेंट रोटरियन हेमंत गोडबोले यांना बोलवतो. व्यासपीठावरील मान्यवर नमस्कार. मी पास्ट प्रेसिडेंट रोटेरियन हेमंत गोडबोले. मला रोटरी काय शिकवते तर रोटरीमध्ये जे जे काही ॲव्हेन्यूज आतापर्यंत आपण बघितलेले आहेत त्याच्यामध्ये थोडासा आपल्याला घरगुती कामकाजात किंवा आपल्या व्यावसायिक कामकाजात सुद्धा आपल्याला त्याचा उपयोग होतो. जसे की
ऍडमिन पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला प्लॅनिंग शिकता येतं. सेक्रेटरीच्या पोर्टफोलिओ मध्ये आपल्याला कम्युनिकेशन विथ अदर्स शिकता येतं. प्रेसिडेंटशिप मध्ये लीडरशिप आणि सेल्फ डेव्हलपमेंट शिकता येतं. फाउंडेशन डायरेक्टर मध्ये फंड रेझिंगचे वेगवेगळ्या आयडिया शिकता येतात. तसंच पब्लिक इमेज हा जो एरिया आहे याच्यात मार्केटिंग हे शिकता येतं. आता मार्केटिंग कसं, आपण जे काय सोशल वर्क करतोय, आपण जे काय काम करत आहोत ते आपल्या मेंबर्स पर्यंत रोटरी मध्ये आणि रोटरीच्या बाहेर सुद्धा जनमानसापर्यंत पोहोचवणं वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ही आपली दुहेरी जबाबदारी ठरते की जेणेकरून रोटरी ही चळवळ लोकांना माहिती दे ती जास्तीत जास्त पॉप्युलर कशी होईल असे मार्केटिंग ह्याच्याद्वारे करता येतं. माझी कमिटी आहे. चेअरपर्सन ऍडव्होकेट रोटेरियन स्वरूप गोडबोले. गेल्या वर्षी स्वरूप हा पब्लिक इमेज डायरेक्टर होता, यावर्षी तो चेअरपर्सन आहे. रोटेरियन रवी गोखले. रवी गोखल्यांचं इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचं नॉलेज हे एकदम अद्ययावत आहे आणि त्यांची नक्कीच मला मदत होईल. आपले GSR गोविंदराव हर्डीकर, व्हेरी एक्सपिरियन्स्ड रोटेरियन, त्यांच्याकडे कायम वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात. त्या कल्पनांचा नक्कीच आपल्याला ह्या अव्हेन्यू मध्ये फायदा होणार आहे. माझ्या समोर असलेले गोल्स जे काय आहेत, मी जसे म्हणले की मार्केटिंग, आता ह्या वर्षी क्लबचं सुद्धा मार्केटिंग करणं आवश्यक आहे, कारण ह्या वर्षी पहिल्यांदाच डिस्ट्रिक्ट गव्हर्नरनी पब्लिक इमेज करता 50 मार्क हे सेपरेट राखून ठेवलेले आहेत. त्यामुळे ते 50 मार्क म्हणजे किरण मगाशी जे म्हणला की टॉप परफॉर्मिंग क्लब मध्ये आपला क्लब कसा जाईल याची मी नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. मी आणि माझी कमिटी, यामध्ये बाकीच्या मेंबर्सचा सुद्धा सहभाग अपेक्षित आहे. इंटरॅक्टिव्ह फेसबुक पेज फॉर द क्लब, आपल्या क्लबचं फेसबुक पेज आहे ते जास्तीत जास्त इंटरॅक्टिव्ह कसं होईल हे याचा प्रयत्न मी करीन. बिलबोर्ड्स ऍट इंटरॅक्ट स्कूल, असं झालं म्हणून am I audible? Yeah. चित्ते साहेब. बिलबोर्ड्स ऍट इंटरॅक्ट स्कूल, आपण पब्लिक समोर जे काय पोहोचायचा प्रयत्न करत आहोत त्याच्यात आपण जे काय काम केलेलं आहे, भले ते इंटरॅक्ट स्कूलच्या मध्ये असो किंवा जिथे आपण ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट करणार आहोत तिथे सुद्धा आपल्या क्लबचे आणि रोटरीचे बिलबोर्ड तिथे प्रदर्शित करण्यात येतील. जास्तीत जास्त कव्हरेज वर्तमानपत्रात देण्याचा प्रयत्न राहील. इथे 4 म्हणून दिलेला आहे, पण तरीही वर्षात याच्यापेक्षाही जास्त कव्हरेज मिळण्याचा प्रयत्न करण्यात येईल. सुधीर ऍडमिन डायरेक्टर आहे, त्याच्या बरोबरीने इन्व्हाइट ऍटलीस्ट 20 न्यू फॅमिलीज टू अटेंड क्लब मीटिंग्स इन्क्लुडिंग झूम मीटिंग. मी गेल्या 2 वर्षात असा 2-3दा प्रयत्न केलेला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे की आमचं जे क्लबचं अथर्व शीर्ष म्हणून जी ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यात मी वेगवेगळ्या फॅमिलीजला बोलवलेलं आहे आणि त्यांना ते आवडलेलं आहे. तसंच वीकली प्रोग्राम मध्ये सुद्धा मी बोलवायचा प्रयत्न करणार आहे. पार्टिसिपेशन इन रोटरी पब्लिक इव्हेंट प्रोजेक्ट, इथे 1चं टार्गेट आहे, पण रोटरी पब्लिक इव्हेंट प्रोजेक्ट काही वर्षापूर्वी जसा झुंबा प्रोजेक्ट झाला होता तसाही अजून जे काय प्रोजेक्ट होतील त्याच्यात क्लबचा सहभाग 1 पेक्षा जास्त हे आमचं टार्गेट असेल. रिचिंग टू द सोसायटी थ्रू मैत्र, मैत्र हे आमचं क्लबचं मुखपत्र आहे. या वर्षी आम्ही फिजिकल कॉपी तसेच ई बुलेटिन पण प्रसिद्ध करणार आहोत. परत एकदा इथे मला सगळ्या मेंबर्सचा एक सहभाग अपेक्षित आहे, तो असा की आपल्याकडे जी मैत्रीची कॉपी येईल ती आपण आपला जो काय ब्रॉडकास्ट ग्रुप असेल, कस्टमरचा असेल, आपल्या मित्रांचा असेल किंवा अजून मित्रमैत्रिणींचा कोणाचाही असेल, त्यांच्याकडे सुद्धा ही ईमेल पाठवायची व्यवस्था करा. म्हणजे प्रत्येक 50 मेंबरनी अशा 10 ईमेल पाठवल्या तर आपण जवळजवळ 500 लोकांपर्यंत ह्या मार्गे पोहोचू शकू. क्लब आपला काय काम करतोय हेही लोकांना कळेल, तसंच डिस्ट्रिक्ट काय काम करतोय हे सुद्धा लोकांना कळेल. परत एकदा 50 मार्कांपैकी काही मार्क रिझर्व कशाला आहेत तर आपण कुठल्याही नॉन रोटेरियनला, समजा आपले फॅमिली डॉक्टर असतील त्यांना आपण जर का रोटरी मॅगझिन करता सबस्क्राईब केलं, हु इज अ नॉन रोटेरियन, रोटरी मॅगझिनची फी किती आहे तर 480 रुपये वर्षाची. ही जर का आपण एखाद्याला सबस्क्राईब केली तर हा योग्य परत एकदा आपल्या रोटरी इंटरनॅशनल सुद्धा आपलं
पब्लिसिटी कव्हरेज नक्कीच वाढणार आहे आणि तसेच आपल्या क्लबचं मार्केटिंग आणि त्यायोगे आपल्याला मार्क पण मिळणार आहे. सर्व टीमचा आणि सर्व मेंबर्सचा सहभाग या वर्षात अपेक्षित आहे. धन्यवाद किरण. थँक्यू. थँक्यू रोटरियन हेमंत. मी आता इव्हेंट अँड डिस्ट्रिक्ट प्रोग्राम डायरेक्टर 21-22 चे प्रेसिडेंट रोटरियन महेंद्र चित्ते यांना बोलवतो. चित्तेदा अनम्यूट करा आणि केले. Thank you very much, Mr. President, for inviting me to this show. आता या वर्षी मला जबाबदारी दिलेली आहे डायरेक्टर इव्हेंट्स आणि डिस्ट्रिक्ट ट्रेनिंगची. त्याच्यामध्ये what I'm seeing over here is I have a battery of galaxy of Rotarians over here. I think I have the largest team over here. I've got 11 ants, including 2 Rotarians in the ladies department, and I have got 6 people who would be helping me out in other departments. Ajay Mutatkar, he will be my chairperson. As you know him very well, he is a very good writer, very good banker, and he has been writing potpourri for last so many years. And त्यांचा उपयोग मला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेशनच्या कमिटीमध्ये खूप होणार आहे. त्यांच्याकडे ती जबाबदारी असे डिस्ट्रिक्ट मध्ये आपल्याकडे बरेचसे प्रोग्राम होत असतात आणि त्या डिस्ट्रिक्ट प्रोग्रामचं कोऑर्डिनेशन साठी आपल्याला ते मदत करणार आहे. अमित जगताप आणि संदीप लिंबेकर. अमित जगतापला आपण खूप चांगल्या तऱ्हेने ओळखतो. तुम्ही त्यांना IT क्लब ऑर्गनाइज करा. बर. अमित जगताप आणि लिंबेकर यांना स्पोर्ट्स डिपार्टमेंट मी दिलेला आहे. श्रीरंग राजे वुड बी अवर आउटडोर अँड फॅमिली गेट टुगेदर च्या इव्हेंट्स मध्ये ते मदत करणार आहेत. संदेश कोठाड्या आणि मिलिंद पंडित यांच्याकडे मी आपलं जेंट्स असिम्युलेशनची अपेक्षा करत आहे. आणि माझ्या ज्या एन्स आहेत मिसेस चित्ते, वर्षा चित्ते आणि इतर एन्स जे आहेत त्या सुद्धा याच्यामध्ये आपल्याला कल्चरल ऍक्टिव्हिटी मध्ये एक्साइटिंग कार्यक्रम देतील असं मला वाटतं. मुख्यत्वे यावर्षी काय होणार आहे की जे डिस्ट्रिक्ट अथॉरिटीज जे आपलं ऑर्गनाइज करणार आहे त्याच्यामध्ये ही जबाबदारी डिस्ट्रिक्ट अथॉरिटीजसाठी आपल्याला गौरी शिकारपूरने सगळ्या मंदिरात जाऊन अथॉरिटीजचं म्हणण्याचं आपल्याला आवाहन केलेलं आहे, जे आपण या जुलै महिन्यामध्ये आपण करणार आहोत. आपलं त्यांनी आपल्या डिस्ट्रिक्टची ज्यांची जी कालची मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा आपलं नाव त्यांनी घेतलेलं होतं. सो अशा तऱ्हेने आपण पुढे सरकणार आहोत. गोल्स खूप आहेत. आपल्याला पहिले 6 महिने जरा कठीण जाणार आहेत, पण त्याच्या पुढचे जे आपलं सेकंड हाफ असेल, होपफुली एव्हरीथिंग विल ओपन अप आणि आपण त्याच्यामध्ये बरंच काही काही अचीव करू शकू असं मला वाटतं. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू प्रेसिडेंट. थँक्यू चित्तेदा. मी रोटरियन प्रतिभा जगदाळे IT ऑफिसर यांना बोलावतो. थँक्यू प्रेसिडेंट. खरं तर मी नवीन आहे. माझं नाव प्रतिभा जगदाळे आणि सर्वांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी अत्यंत आभारी आहे सगळ्यांची. माझ्या टीम मध्ये आहेत, चेअरपर्सन आहेत रोटेरियन रवी गोखले, ज्यांच्या अनुभवाचा आपल्याला नक्कीच उपयोग होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करते. आणि बाकी कमिटी मेंबर्स आहेत रोटेरियन सुधीर वैद्य, ॲन पल्लवी इंगळे, रोटेरियन प्रकाश अवचट आणि रोटेरियन स्वरूप गोडबोले. तर ह्या सगळ्यांच्या मदतीने मी नक्की पुढे जाण्याचा प्रयत्न करीन. आणि माझे गोल्स आणि जे काही आता मी वर्षभरामध्ये काम करणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते. स्टडी न्यू क्लब परफॉर्मन्स इंडिकेटर्स
announced by district and educate respective directors about it. Regular updatation of data in both District 3131 site and My Rotary to ensure that club ranking gets improved. Help members to download Rotary 3131 app and register attendance through scanning mechanism. Help members to log on My Rotary site and also conduct sessions in the club. Update weekly meeting reports prepared by secretary. Update project reports including showcase reports on both sites. Ensure that all event photos are available at centralized place. Thank you so much, everyone. Thank you. Over to Kiran. Yeah. Thank you, Rotarian Pratibha. So friends, we continue to have fun and friendship, but let's work for inclusive growth also. या एका चित्रानुसार समाजामध्ये दोन वर्ग आहेत. आपल्यासारख्या लोकांना बऱ्याच संधी उपलब्ध असतात, पण दुसरा एक असा वर्ग आहे की त्यांना त्या संधीसाठी खूप झगडावं लागतं. आणि ह्याच समाजाची विषमतेची दरी दूर करण्यासाठी आपले जेवढे प्रयत्न राहतील ते सर्वांच्या दृष्टीने चांगलं आहे. म्हणून आपण त्यांना जास्तीत जास्त संधी उपलब्ध करून देऊयात. थँक्यू. आता मी महत्वाचं म्हणजे या स्लाइड नुसार एक संदेश असा दिलेला आहे की माणसाला एका वेळचं जर खाणं दिलं तर त्याचा एक दिवसाचं जेवण होईल, परंतु आपण जर त्याला विविध कौशल्य शिकवली तर तो त्याची रोजीरोटी आयुष्यभरासाठी कमवू शकतो. थँक्यू. मी अपर्णा ताई नाही आहेत ना? नाही येत. ओळख करून देऊ ना आपण. ओके. मी आपल्या असिस्टंट गव्हर्नर असोसिएट रोटरियन अल्पना वैद्य यांची ओळख करून देण्यासाठी पास्ट प्रेसिडेंट रोटरियन हेमंत गोडबोले यांना बोलावतो. हेमंत. नमस्कार. सर्विंग प्रेसिडेंट रोटेरियन अल्पना वैद्य ही ऍक्च्युली माझी सिम्बॉसिस कॉलेजमधली माझी कलीग आहे, त्यामुळे तिची ओळख करून द्यायला मला आनंद वाटतोय. सध्याची सर्विंग प्रेसिडेंट आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सारसबागची चार्टर मेंबर आहे. तिचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स ही खूपच इम्प्रेसिव्ह आहेत. MA, MPhil, PhD, MEd, MPM, सेट ॲज वेल ॲज डिप्लोमा इन महायाना बुद्धिस्ट सायकोलॉजी. ती सायकोलॉजीची प्रोफेसर आहे, त्यामुळे तिने हे जे सगळ्या पदव्या ज्या मिळवलेल्या आहेत त्या सगळ्या सायकोलॉजी या विषयाशी निगडीत आहेत. शी इज असोसिएट प्रोफेसर अँड HOD of psychology at a prestigious Symbiosis College of Arts and Commerce, Pune, India. She has a wide experience in different avenues at the club. आपल्या बरोबरच तोही क्लब 2010 साली स्थापन झाला होता आणि ती चार्टर मेंबर असल्यामुळे तिने क्लब मध्ये ॲज वेल ॲज बिझनेस मध्ये सुद्धा तिने वेगळ्या वेगळ्या कमिटीज मध्ये काम केलेलं आहे. Also received district governor citation in the year 12-13 chairman's women in sport. ती शाळेपासूनच ती टेबल टेनिस खेळत असल्यामुळे तिने डिस्ट्रिक्ट लेव्हलला सुद्धा विनर सिंगल्स, डबल्स, मिक्स डबल असे विविध अवॉर्ड्स मिळवलेले आहेत. रोटरी व्यतिरिक्त तिच्या आणि एज्युकेशनल क्वालिफिकेशन व्यतिरिक्त तिने आतापर्यंत कमीत कमी 8 इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत आणि तिथे तिने पेपर सबमिशन आणि पेपर प्रेझेंटेशन पण केलेलं आहे. शी इज ब्लेस्ड विथ वन सन हू इज करंटली सर्विंग इन US. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू यू किरण. या थँक्यू हेमंतराव. यानंतर मी आपले असिस्टंट गव्हर्नर रोटरियन विलास रवंदे यांची ओळख करून देण्यासाठी आपले पास्ट प्रेसिडेंट या वर्षीचे असिस्टंट गव्हर्नर रोटरियन दिनकर पळसकर यांना विनंती करतो. दिनकर. थँक्यू किरण. व्हेरी गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. असिस्टंट गव्हर्नर रोटरियन विलास, born and brought up in Hyderabad. Roterian Vilas is a self-made man. He struggled in his early part of life. However, he became a top-level executive in his professional career. He did BSc in genetics, MA in English, DBM and MBA in finance. He is a certified associate of Institute of Bankers, India as well as London. He was a banker in Bank of Maharashtra for 40 years, serving all over India. He is a visiting faculty at prestigious institutions like National Institute of Bank Management, National Insurance Academy, Pune University, MIT, Surya Datta, Walchand College, Solapur,
and other MBA colleges in and around Pune city. He has won accolades and awards like Chairman's Club Member Award, Best Zonal Head, Best Banker, etc. He won prestigious awards, Indira Gandhi Raj Sabha Award at the hands of His Excellency Presidency of India for promotion and implementation of Raj Bhasha in Pune and Maharashtra. He is a Rotarian since 1991 and was president of Solapur Midtown. He was president of RCP Lokmanya Nagar in 2016-17 and his club won 16 awards including Best President Award. He has been a PHF member for a long time and has worked in various committees of the district. He is a poet and also a storyteller. His wife Rotarian Lata is also a banker. The couple is blessed with 2 daughters. थोडीशी वेगळी ओळख करून देतो. रोटरियन विलासचा जन्म ऑगस्ट महिन्यातील चतुर्थीला झाला आहे आणि रोटरियन विलास हा गणेश भक्त आहे. आणि विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे या ऑगस्ट मध्ये डिस्ट्रिक्ट अथर्वशीर्ष स्पॉन्सर करणार आहे. त्याच्यामध्ये रोटरियन विलासने पुढाकार घेतलेला आहे आणि मला खात्री आहे की आपले गेले 75 महिने अथर्वशीर्ष जे चालू आहे त्याची डिस्ट्रिक्ट मध्ये ऑलरेडी ख्याती पोहोचलेली आहे. त्यामुळे आपले एजी विलास आपल्या सहवास क्लब बरोबर हा कार्यक्रम वर्षभर चांगला राबवतील. वेलकम विजी विलास टू RCP सहवास फॅमिली and it's pleasure to have with us. Thank you. Over to Vilas. Thank you दिनकर राव. नाव मी असिस्टंट गव्हर्नर रोटरी विलास यांना विनंती करतो की त्यांनी क्लबला मार्गदर्शन करावं. Thank you, Dinkar. Am I audible? Yeah. Thank you, Dinkar, for a nice introduction. माहिती बरीच दिली होती, तुम्ही चांगली रेट करून व्यवस्थित मांडली. आय एम सरप्राइज, तुम्ही सगळे म्हणताय की आमच्याकडे ऍव्हरेज एज जास्ती आहे, +50 आहे. At the same time, you also said that you have a young team. Fortunately, you have a really young team, professionals, well educated, rather highly educated, who have been doing wonders to your club for a longer time. Let me start officially my talk. हे थोडी briefing केलंय. I don't exactly know personally Chandrakant, but I really, when I find projects done for the last during 1 year, excellent projects, lot of खूप मेहनत केली. ते वर्षभर काम करून चंद्राच्या शीतलतेप्रमाणे ते शांत झाले असं मला वाटतं. गंमत करतो किंवा गमतीत बोलायला हरकत नाही. मलाही टक्कल आहे, त्यांनाही टक्कल आहे. लोकांचा चंद्र चांगला चमकतो असं म्हणलं तर हरकत नाही. 125 आशेचे किरण म्हणजे नियोजित अध्यक्ष किरण आणि पायवतार होणारे सेक्रेटरी म्हणजे एक मोस्ट एफिशियंट सेक्रेटरी, ज्यांनी आता लिंक तुटली किंवा लिंक प्रॉब्लेम असतात तिला टेक्निकल इचेस आले, ते इतके छान हँडल केले की लगेच दुसऱ्या 5 मिनिटाच्या आपण मीटिंगला कनेक्ट झालो. एक्सलंट, मोस्ट एफिशियंट सेक्रेटरी राहुल. 125 किरणांना प्रकाशमय करणारे नियोजित सचिव प्रकाश. सामाजिक बांधिलकीचा सहवास टिकून ठेवणारे सर्व रोटरियन्स अँड नवीन वर्ष नवीन उत्साह सुरू होतोय. नवीन आशेचा किरण घेऊन नियोजित अध्यक्ष किरण यांनी प्लॅनिंग असेंब्ली आयोजित केली आणि एक सुंदर संध्याकाळचा मला सहवास लाभला. तर धन्यवाद किरण अँड हिज टीम. मी बोलताना थोडं इंग्लिश बोलेन, म्हणजे मराठी आणि इंग्लिश बोलेन. मला आवडते बोलायला ते, आणि मराठी आपली मातृभाषा असल्यामुळे आणि पुण्यात असल्यामुळे जरी हैदराबाद बॉर्न असलो तरी मराठी बोलायला हरकत नाही असं मला वाटतं. किरण, आय अग्री विथ यू and I appreciate that you imbibed the Rotary International theme, Rotary opens opportunities. Yes, this is a time really when probably the COVID-19 has opened lots of gates open. It has given new challenges to you. Let us accept it boldly. जे आहे ते ऍक्सेप्ट करणं आणि पुढे जाणं हा माणूसचा धर्म असावा असं मला वाटतं. आणि ह्याच्यात एक फायदा आहे नक्की, वी बिकम मोर क्रिएटिव्ह. बिंग इंडोर्स, I find a lot of people have become most creative and rather innovative. And probably in the years to come, these two become 2 tools, the best tools for the healthy environment, and forget not our living also. I'm very happy to note that your club during 10 years has done a wonderful job. You must really thank your seniors,
Rotarians for their magnanimous contribution for the healthy growth of club. I must also put my appreciations to your new team. Kiran, your team has shown proficiency in presenting plans for 2020-21. Your team deserves lots of appreciation. Thank you. Of all the activities, सगळ्यात मला भावली तर दीपकने आता सांगितलंय की माझा जन्म चतुर्थीचा आहे. That invited my attention is something on the Athletic meeting. 75 Athletic meeting करता is something a glorious record, and hats off to you. जरी एक रिलीजियस सेंटिमेंट्स त्याच्या मागे जरी असले ते सातत्याने काम करणं हे खूप मोठं काम आहे. आणि याच्यातलं तुम्ही एक साधलं चांगलं की यू आर रिअली meant to understand what is bonding in Rotary. Though we understand Rotary's fellowship and friendship, that family bonding होणं खूप चांगलं महत्वाचं आहे, and that really increases our bonds, relations for longer time, longer period. So good long-term thinking, good project. I do like it. जे मला चांगलं वाटलं ते आधी सांगतोय मुद्दाम मी तुम्हाला. नंतर ज्या काही कमतरता वाटतात किंवा ज्या तिथं मला वाटतं की बिकॉज नॉर्मली वी रोटरियन्स ॲज अ इंडिव्हिज्युअल्स वी आर ग्रीडी. अजून किती करावं, अजून किती चांगलं करावं, काय करावं, काय करू नये, आपल्याला सारखं वाटतं असं. सो being greedy and expecting lot from Kiran because we are a dynamic president. सगळ्यात चांगलं वाटलं मला सूर्याचा व्हिडिओ खूप छान होता, गणेश वंदनाचा छान व्हिडिओ होता. थोडा डिस्टर्बन्स आला पण हरकत नाही, तो व्हिडिओ खूप छान आहे. तुमच्या ऍडमिनचे प्लॅन्स खूप छान आहेत, फार व्यवस्थितपणे प्रेझेंट केलेत. सगळ्यात मला आश्चर्य वाटलं की बँकर्सना तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी सत्कार करता, एक समथिंग नाविन्य येते, मला एक नवीन वाटलं काहीतरी. बुलेटिनचं पण संकल्पना खूप चांगली आहे. कंटेंट्स तुम्ही जरा चांगल्या पद्धतीने ते हँडल करा आणि रोटरी गाईडलाईन्स किंवा डिस्ट्रिक्ट गाईडलाईन्स जे असतात की काय असावं आणि काय ते योग्य प्रमाणे मांडावं त्या जरा लक्षात घ्या. मेंबरशिप सॅटिस्फॅक्शन सर्वे खूप चांगलं तुम्ही करताय. दॅट ऑल्सो हेल्प्स यू फॉर हेल्दी अँड ए गुड ग्रोथ ऑफ क्लब. अँड प्रॉब्ली ऑल्सो कॉन्ट्रीब्युट्स गुड PI की आपल्याला कळतं की आपण कुठे आहेत आणि हाऊ फार लॉंग यू टू गो. तुमचे सिरियस प्रोजेक्ट पण खूप छान आहेत. प्रसन्न ऑटिझमचं तर मलाही खूप आवडतं किंवा इव्हन आय रेग्युलरली गो दे. रोड ट्रॅकचंही चांगलं काम करताय. हॅपीली जे तुम्ही काम सुरू करताय म्हणताय त्याला मी वेगळं बोलेन परत, पण त्या हॅपीली फॅमिली किट्सचा मला एक संकल्पना खूप आवडली. त्या गोष्टी खूप चांगल्या वाटल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने मांडणी केली. कारण जे मला वाटतं की अजून काही सजेशन्स द्याव्यात तुम्हाला क्लबच्या दृष्टीने, ग्रोथच्या दृष्टीने किंवा चांगलं अजून व्हावं, तर दोन गोष्टी आहेत. फाउंडेशन म्हणलं की मी पण फाउंडेशन डायरेक्टर आहे. $5,000 ही फार कमी रक्कम वाटते, ती वाढती का बघा. त्यात एक सोपा मार्ग पण आहे, आपण एव्हरी रुटीन एव्हरी इयर करू शकतो. what most of the clubs do. Some club collect $100, some collect minimum $26.50, whatever you find it. But तुम्ही ग्लोबल ग्रँड प्रोजेक्ट करताय, सगळं चांगलं करताय, why only $5,000? Probably sometimes I say aim high always. Aiming high is never a crime. मी जर 10,000 एम केला, I may end up at 8,000, doesn't matter. But 5,000 म्हणून 3,000 जास्त गेलो ना. So let us aim high. Let us try to collect more and more. I know collecting money is a big issue, big problem. पण मला बँकर असताना मला एक अनुभव असल्याने सांगतो की रिकव्हरी कशी करायची माहिती आणि पैसे कसे माहिती लोकांना माहिती. त्यामुळे रोटरीचा फाउंडेशन तुम्ही जरा टार्गेट वाढवता का बघा. 5,000 is too less comparatively. Then तुमचं मी डिस्ट्रिक्ट पार्टिशन बघितलं, जर नंबर्स कमी आहेत. सी दॅट बिकॉज दिस टाइम इट इज अ अपॉर्च्युनिटी खूप चांगली आहे. एनडी स्टुडिओ जाणार आहे आपण, तो पण कोविड ओपन होईलच, त्यामुळे डिस्ट्रिक्टमध्ये पार्टिशन जरा जास्त ठेवा. आणि बऱ्याच ठिकाणी बघितलं की प्रोजेक्ट्सला तुम्ही सिनर्जी प्रोजेक्ट जास्त करा. कॅन टू नॉट ओनली हेल्प यू गिव्ह यू द एक्स्ट्राऑर्डिनरी फ्रेंडशिप फेलोशिप अँड द सपोर्ट टीम, द सेम टाइम युअर फंड्स इन्व्हॉल्व असतं, त्यात पण शेअरिंग होऊ शकते. त्यामुळे see that more and more projects go under synergy also, and we have a synergy director Ajay Wagh doing that. And I assure you that whatever the region 20 we have 5 clubs, and my home club Lokman Nagar, we all can come together and do a lot of synergy projects. त्यामुळे synergy projects वर जरा जास्त भर द्या. एक करेक्शन करा असं मला वाटतं, कारण मी बघितलं मेडिकल टीमच्या आहेत की तुमचे प्रोजेक्ट जर लाईनअप तुम्हाला करायचे, सगळे प्रोजेक्ट लाईनअप करायचे. कारण नॉर्मली काय असतं, normally the club is expected to align its goals along with the district goals and RI goals. The Rotary has recently introduced what is called 8 different verticals.
त्या व्हर्टिकल्सना तुम्ही तुमचे प्रोजेक्ट अलाइन करा. सगळे तुम्ही करताय, पण प्लीज अलाइन दोज प्रोजेक्ट अंडर व्हेरियस रोटरी व्हर्टिकल्स. रोटरीचा लिटरसी व्हर्टिकल आहे, त्याला रोटरी इंडिया लिटरसी मिशन म्हणतो. रोटरी इंडिया वॉटर आहे, रोटरी इंडिया वॉटर मिशन म्हणतो. सॅनिटेशन रोटरी इंडिया सॅनिटेशन मिशन म्हणतो. रोटरी इंडिया डिझास्टर मॅनेजमेंट ते पण करतो. जसं आत्ताच आंफन आला होता किंवा रत्नागिरीत खूप मोठे नुकसान झाले, डिझास्टर मॅनेजमेंट आहे. Then there is Rotary India Health Management. It is curative and preventive पण आहे. Then there is Rotary Environment Mission पण आहे. या सगळ्या खाली तुमचे सगळे प्रोजेक्ट येऊ शकतात, त्यामुळे त्याप्रमाणे तुम्ही अलाइन केलं तर ते अजून चांगलं दिसेल. सो इट्स बेटर यू मार्क युअर most of the projects under this mission so that you satisfies all this criteria, that you are able to align your goals, your working, your strategies, your plans, your progress with the Rotary district goals and Rotary RI goals. That's more important. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे increasing members. I think right now your membership is 48 if I'm right. And sometime back I think when I shared you shared me your presentation, you said you will be losing some members also. That's normally happens to all the clubs. So whatever it is, your target has to be something or not, because district has given a target for membership at 15%. So naturally, if your base goes to whatever goes base, and above that you have to go with 15%. With special riders that you must have members below 40, you must also have women members as your Rotarians. So या दोन्हीकडे जरा लक्ष घातलं तर खूप चांगलं होईल, कारण that is most important part of it. दुसरा एक अव्हेन्यू टोटली मिसिंग आहे, जो रोटरी यावेळेस त्यावेळेस महत्व दिलं आहे. आपलं इंटरनॅशनल अव्हेन्यू जो आहे, इंटरनॅशनल सर्व्हिसेस जो आहे, त्यात यावर्षी डिस्ट्रिक्ट चेअर पण नवीन आली आहे. अभय गाडगीळ 5 डिस्ट्रिक्ट अभय गाडगीळनी ही डिस्ट्रिक्ट चेअर सांभाळली आहे. त्या कुठेतरी तुम्हाला डायरेक्टर रोटरी इंटरनॅशनल सर्व्हिसेस किंवा यू हॅव टू ऍड दिस पोस्ट विथ सम अदर डायरेक्टर, तर ते केलं तर तुम्हाला रोटरी इंटरनॅशनल सर्व्हिसचे व्हेरियस फेलोशिप्स, रोटरी ग्लोबल रिवॉर्ड्स, रोटरी ग्लोबल फाइंडिंग रोटरी ग्लोबल पार्टनर्स फॉर युअर ग्लोबल ग्रँट्स, या 3-4 गोष्टीची मदत होऊ शकते. कारण डिस्ट्रिक्ट त्यासाठी वेगळी टीमच नेमली आहे. ते डिस्ट्रिक्ट नेटवर्किंग आहे, रिसोर्स टीम आहे त्यांच्याकडे. त्यामुळे यातनं तुम्हाला तुमच्या टीम मधनं रोटरी अव्हेन्यू तर्फे तुम्हाला पुढे जाता येईल आणि चांगली प्रोजेक्ट करता येईल. सो बेटर आय विश यू ऍड दिस इंटरनॅशनल रेव्हेन्यू ऍट युअर एंड अँड दॅट्स मोर इम्पॉर्टंट. आणि हॅपी विलेज मध्ये मला तुमची संकल्पना खूप आवडली. तुम्ही एक गाव जरी सोडलं असं हरकत नाही. डोंट rather lose heart. You are able to search a new village. You are able to mix a community assessment करताय तुम्ही. पण ह्यात तुम्ही सिनर्जी प्रोजेक्ट करा, कारण प्रत्येक गोष्ट हॅपी विलेज करताना खूप काय तुम्हाला लागणार आहे. पैसाही तेवढंच लागणार आहे, तेवढेच तुम्हाला इन्फ्रा पण लागणार आहे, बरेच काही काम करावं लागणार आहे. तर तुम्ही ऍटलीस्ट मिनिमम 2 ते 3 क्लब इन्व्हॉल्व करून तिचं काम करा. व्हॉट युअर चॉईस इज विथ यू. डू दिस प्रोजेक्ट इन सिनर्जी, डझंट मॅटर, बट यू टेक अ लीड. लेट यू बी प्रिन्सिपल क्लब, let others be your participant clubs. So that's always advantage because it shares you. त्यामुळे तेवढा बर्डन पण क्लबवर येत नाही फायनान्स अँड फंड्सचा. At the same time, you also get a big team. You 5 members of your club, 5 members of other 2 club, maybe 10-15 लोकांची टीम मिळते आणि ऑटोमॅटिकली सगळ्यांकडनं रिसोर्सेस डेव्हलप होतात, फंड जास्त आपण गोळा करू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. If you permit so, I would love to really talk to some of the clubs, Kiran, so that your project, your dream to go for Happy Village is successfully realized in at least next 1 or 2 years. I wish you a great success for that. दुसरा एक मी एक बघितलं तर तुम्ही रँकिंग तर दाखवली, पण मला शेअर करायचं दाखवलं. किरण, नेव्हर एम, as I said, never aim low. You said you want to be within first 25 clubs. No, I'm sorry. You have to be within first 5 and should be number 1 club. Why 25? Yes. Let me dream, and I can realize a dream. That is your confidence, and I have that belief in you. I have that belief in you and your team. Excellent presentation केल्यानंतर एक विश्वास जाणवतो की your team can do wonders. Then why not be at number 1? Let us try to see that with all supports that you can extract 24/7 मी अवेलेबल तुम्हाला आहे. सगळ्यांचे सपोर्ट्स घेऊ आणि why not make Savas a number 1 team, a number 1 club in the Rotary District 313. Let's aim for that. I wish you can do it. आणि बघा तुमचा सन्मान कसा चांगला होईल तो. 2 गोष्टी सांगतो जाता जाता. किती खरं बघा ना, सहवास वस्तू होत असतो, सहवास निसर्गाबरोबर असतो, सहवास लेखणीत नसतो, सहवास शब्दातून असतो. आपल्यामध्ये काय सहवास मित्रांचा आहे, कुटुंबाचा आहे आणि माणुसकीचा आहे. बघा ना, रोटरी माणुसकी जगवते आणि आपल्याला सुखद अनुभव देते. ते आपण सगळंच कायम अनुभवत असतो.
पप्पू काळेने म्हणलंय बघा शब्दात तुमच्या, नियती ज्याप्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते, नियती ज्याप्रमाणे एखाद्याचे आयुष्य अपूर्ण ठेवते, त्याचप्रमाणे कोणाचा सहवास लाभल्यामुळे म्हणजे सहवास क्लब म्हणजे कोणाचा सहवास लाभल्यामुळे ते पूर्ण होईल याचं उत्तर पण नियतीच देते. त्यामुळे सहवासला खूप चांगल्या शुभेच्छा पप्पू काळेकडे पण मिळत आहेत. बघा ना, एक कृतज्ञता पत्र आहे, आपण चला हवा सगळे पाहत असतो ना, त्यात एक पोस्टमन काका येतात सागरकर, ते छान पत्र घेतात किंवा छान पत्र घेतात. तुमच्याबद्दल एक पत्र मला मिळालंय ते तुम्हाला वाचून दाखवतोय आणि त्याने मी त्याला माझ्या भाषणाला पूर्ण देतो. रोटरी सहवास मित्रांनो, रोटरी सहवास मित्रांनो, आपल्या सहवासातील ते दिवस अजूनही मला आठवतात. आपल्या सहवासातील दिवस अजूनही मला आठवतात. कधी हसत, कधी रुसत, जाणून मिळून आपली आठवण करून देतात. आपले विचार घेऊन, म्हणजे तुम्ही एवढं काम केलं समाजात की तुमचे विचार घेऊन, इम्पॅक्ट ऑफ रोटरी वर्क ऑफ सहवास, आपले विचार मनात घेऊन जगत असतो नव्या आशेने. आपले विचार मनात घेऊन जगत असतो आपल्या नव्या आशेने. सहवासातील प्रत्येक क्षण म्हणजे सहवास क्लब मधील सहवासातील ते प्रत्येक क्षण टिपतो नव्या स्वप्नाने, नव्या स्वप्नाने. त्या स्वप्नाला जगण्यासाठी, त्या स्वप्नाला जगण्यासाठी आणि जपण्यासाठी मला आपलाच आधार हवाय, मला आपलाच आधार हवाय. म्हणूनच आयुष्यभरासाठी मला आपला सहवास क्लब हवाय, आपला सहवास क्लब हवाय. धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू असिस्टंट गव्हर्नर रोटरियन विलासजी. आपण खूपच चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्ही नक्कीच आपण सांगितलेल्या सूचनांचा आदर करून ते इम्प्लिमेंट करू. धन्यवाद. मी वोट ऑफ थँककडे जाण्याच्या अगोदर मला काही थँक्यू म्हणायचे. सर्वप्रथम आपली निमंत्रण पत्रिका बनवण्यासाठी अँड श्वेता पारसकर यांनी मला खूप चांगली मदत केलेली आहे. खूप सुंदर इन्व्हिटेशन त्यांनी बनवलंय, त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद. त्याचबरोबर आजच्या पीपीटी पासून मला काही बोलण्याच्या सूचनांपर्यंत मी रोटरियन प्रकाश आवसड यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. त्यांनी मला खूप खूप मार्गदर्शन केलेलं आहे, मनापासून थँक्यू. त्याचबरोबर सर्व बीओडी मेंबर्स की गेली काही कित्येक दिवस रोज त्यांच्या कामातून वेळ काढून माझ्याशी संवाद साधत बऱ्याच काही गोष्टी करण्यासाठी मला त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे मी त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आणि वोट ऑफ थँक्ससाठी मी पुढच्या वर्षीचे प्रेसिडेंट रोटरियन महेंद्र चित्ते यांना बोलावतो. थँक्यू, थँक्यू प्रेसिडेंट किरण. गेल्या मगाशी 1 तासापासून आपण हा जो कार्यक्रम पुढे नेत आहोत आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्या बीओडी मेंबर्स आपण जे गोल सेटिंग होतं ते बघितलं. त्याचं मूल्यांकन म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की केजी विलास रवांदे यांनी सुरेख प्रत्येकाचं पॉइंट बाय पॉइंट काय आवडलं आणि काय तिथे सूचना केल्या आहेत आपल्याला. वास्तविक पाहता रवांदे सरांबरोबर असं बोलता येईल की इट्स अ व्हेरी रेअर कॉम्बिनेशन. त्यांनी एक बँकर असून इतकं छान पोएट्री म्हणा किंवा स्टोरी टेलिंग म्हणा किंवा असं याच्यामध्ये गुंतून त्यांनी आपल्याला जे काही सांगितलं इतकं सुरेख सांगितलं आणि आपल्याला मार्गदर्शन केलं. त्यांनी एक पॉइंट बाय पॉइंट आपल्याला सगळ्यांना सांगितलं की आपल्याला कुठे कुठे इम्प्रुव्हमेंटला जागा आहे. तसंच आपल्या अल्पनाताई त्यांना जावं लागलं, त्यांचंही आपल्याला खूप मार्गदर्शन मिळालं असतं. बट एनिवे पुढे मागे कधीतरी आपली त्यांची भेट होईलच आपल्या क्लबमध्ये. मुख्य आभार मला यांच्या मानायचे आहेत की आज आपल्याकडे जवळजवळ 40 पार्टिसिपंटने याच्यात सहभाग घेतला आणि त्यांनी मनापासून सगळं आपले गोल्स जे होते ठरवलेले ते ऐकले. प्रेसिडेंट CAK आणि प्रेसिडेंट आपलं प्रेसिडेंट म्हणतो सेक्रेटरी राहुल यांचं मनापासून अभिनंदन. त्यांनी आपल्याला खूप मदत केली ह्या कामामध्ये. आणि इनकमिंग प्रेसिडेंट रोटेरियन किरण इंगळे यांनी सुद्धा खूप सुरेख तयारी केली. आणि याच्यामध्ये जर का मी अवचट सरांचं नाव नाही घेतलं तर ते
चुकीचं ठरेल. त्यांनी खूप 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 ही इज अ पर्सन हू ऑलवेज थिंक्स अबाउट रोटरी रोटरी अँड रोटरी. ही इट्स रोटरी, स्लीप्स रोटरी अँड वेक्स अप रोटरी. त्यांना दुसरं बी काही उपमा देऊच शकत नाही. तुम्ही सगळे आलात. विलासराव वेळात वेळ काढून आपल्याला इतकं खूप छान मार्गदर्शन केलं तिकडे. आम्हाला त्याचा पुढच्या प्रेसिडेंटशिप मध्ये खूप उपयोग होणार आहे. मला म्हणा किंवा मोठा टोका म्हणा, आम्ही सगळे नवीन आहोत तरी सुद्धा तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूप पुढे काय म्हणतात त्याला मार्गदर्शन मिळणार आहे. आणि त्या याच्यावरती, त्या नोटवरती मी धन्यवाद देतो. थँक्यू सो मच. ओव्हर टू किरण. किरण. थँक्यू रोटरियन महेंद्र. पुढची सूत्र CLK यांच्याकडे देण्याच्या अगोदर मी आपल्या मेंबर्सला काही सांगू इच्छितो. येत्या 19 तारखेला आपल्याला डीजींची तारीख जानेवारी फेब्रुवारी मध्येच मिळालेली आहे. मी काही गोष्टींची वाट पाहत होतो की काही बदल होईल का. त्याच्यामुळं इन्स्टॉलेशन साठी थोडीशी गडबड होणार आहे. आणि येत्या 19 तारीख जी आहे डीजींच्या सेक्रेटरीने सांगितल्यानुसार त्यात काही बदल करता येणार नाहीये. तर तुम्हा लोकांना येत्या 19 तारखेला व्हर्च्युअल इन्स्टॉलेशन साठी मी पुन्हा एकदा आत्ताच निमंत्रण देतो. आणि कृपा करून असाच वेळ काढून आपलं सहकार्य लाभावं ही मी मनापासून विनंती करतो. उद्याच्या 19 जून 2020 साली संध्याकाळी 7:30 वाजता आपण इन्स्टॉलेशन कार्यक्रम घेणार आहोत. तर प्लीज कृपया सर्वांनी अटेंड करावं. धन्यवाद. ओव्हर टू प्रेसिडेंट CL कुलकर्णी. किरण फॉर 1 मिनिट. 19th ला इन्स्टॉलेशन ऑफ माय होम क्लब पण आहे, सेम टाइम. हो, अच्छा. पण आम्हाला डीजींची तारीख 19 तारीख मिळालेली आहे. कोण कुठलं? माझ्याकडे पंकज शाह येणार आहेत. अच्छा, ओके. तुमच्याकडे कोण येतोय? डीजी रश्मी येते. टायमिंग 7:30 आहे. आमच्या झूम मीटिंग 4 वाजता होतात. इन केस द टाइम डज नॉट क्लॅश, आय विल बी डेफिनेटली एबल टू बी विथ यू फॉर इन्स्टॉलेशन. इन केस इट क्लॅशेस देन माय अपॉलॉजीज टू यू. नाही, तुम्ही आमंत्रित आहात पण वेळात वेळ तुम्ही पण काढून जॉईन करावा. ओके, शुअर. थँक्यू. झालं शेवटच आहे. ओव्हर टू CL कुलकर्णी. CL बॉस. प्रेसिडेंट CL. येतोय आवाज? हा, ओके. थँक्स AG विलास. थँक्स फॉर अप्रिसिएशन. थँक्यू. माय वर्क इन दिस इयर. तुमचं धन्यवाद किती मानावेत समजत नाहीयेत. माझ्या कामाचं कौतुक केल्याबद्दल अर्थात हे संपूर्ण काम क्लबचं यश आहे असं मी समजतो आणि ते सत्य आहे. आपल्या साहित्यिक भाषणातून आपण दिलेल्या मार्गदर्शनाचे आम्ही निश्चितच पालन करू. धन्यवाद त्याबद्दल. मित्रांनो, आजचा आपला प्लॅनिंग असेंब्लीचा कार्यक्रम फारच सुंदररित्या पार पडलेला आहे. आपल्या क्लबची यशाची घोडदौड इथून पुढे सुद्धा अशीच चालू राहणार याच्यामध्ये तिळमात्र शंका नाहीये. पुढील वर्षाकरता प्रेसिडेंट इलेक्ट किरण, सेक्रेटरी इलेक्ट रोटरियन प्रकाश, ट्रेझरर रोटरियन प्रमोद यांच्या बरोबर संपूर्ण 2021च्या BODला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि सर्व क्लब मेंबर्स सगळेजण तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथं हजर राहिलात त्याबद्दल सर्वांचे आभार. धन्यवाद. मीटिंग ऍडजर्न करायची आहे. मीटिंग इज ऍडजर्न. चलो, थँक्यू. बाय. थँक्यू विलास. ओके, बाय. थँक्यू ऑल. थँक्यू विलासजी. थँक्यू ऑल ऑफ यू. आपण अजून भेटत राहू. ऑल द बेस्ट किरण. थँक्यू. ऑल द बेस्ट. थँक्यू. ऑल द बेस्ट किरण and all the BOD. वेलकम विवेक. बेस्ट किरण एवरीवन. राहुल, छान प्रेझेंटेशन. बाय. Yes, thank you. ऑल द बेस्ट किरण. चलो, okay. All the best, Kiran and team. Wonderful presentation. All the best. प्रकाश जी, छान प्रेझेंटेशन होतं. Thanks a lot to the team. All the best. Wonderful work done. It was a good opportunity to all of us. Thank you very much. प्रकाशजी, छान झालं प्रेझेंटेशन. थँक्यू सो मच. आणि
झूमनी त्रास नाही दिला फारसा. हो हो. विवेक आता दिसतोय विवेक. Very nice presentation by all directors. Thank you. Congratulations. Yes, thank you so much. किरण All the best. छान All झाला. the best, Kiran. संपूर्ण कार्यक्रम छान झाला.